नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुरुषोत्तम रेणुसे सर शौर्य करिअर अकॅडमी पुणेच्या माध्यमातून तुमचे सहर्ष स्वागत करतो। आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे आणि तो विषय आहे संगणक व माहिती तंत्रज्ञान। हा विषय जर पाहिला तर सर्व स्पर्धा परीक्षेचे ज्या एग्जाम आहेत याच्यामध्ये या विषयावर प्रश्न विचारले जातात। येणारी जी पोलीस भरती आहे या पोलीस भरतीमध्ये 10 मार्कापर्यंत या विषयावर प्रश्न विचारले जातात। तसंच जी बॉम्बे हायकोर्ट क्लर्क एग्जाम आहे याच्यामध्ये सुद्धा हा विषय जो आहे हा विषय 10 मार्काला आहे। जर आपण कंबाईन एग्जाम पाहिली तर कंबाईन मध्ये सुद्धा याच्यावर मुख्य परीक्षेला प्रश्न विचारले जातात आणि हा मुलांसाठी थोडासा वेगळा विषय आहे, थोडासा अवघड वाटणारा मुलांना विषय आहे। याच्यामध्ये काय प्रश्न विचारले जातात हे सुद्धा आपण पूर्ण या सिरीज मध्ये किंवा या कोर्स मध्ये पाहणार आहे। आणि मग याची जी फी आहे ही फी आपण खूप कमी ठेवलेली आहे। या फी मध्ये 21 रुपये या कोर्सची आपण काय केलेली आहे फी ठेवलेली आहे। पहिल्या 500 मुलांना ही फी 21 रुपये असेल आणि त्याच्यानंतर हा कोर्स घेणाऱ्या मुलांना ही फी किती असणार आहे 51 रुपये असणार आहे। मग सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा। आतापर्यंत या सर्व एग्जामला जे प्रश्न विचारले गेलेले आहेत ह्या विचारल्या गेलेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण सुद्धा आपण काय या कोर्समध्ये पाहणार आहे। मग या कोर्समध्ये संगणक व माहिती तंत्रज्ञान याच्यामध्ये आपण काय काय पाहणार आहे बघा जर तुम्ही पाहिलं माझं नाव पुरुषोत्तम रेणुसे सर आहे। 9 वर्ष मी IT मध्ये काम केलेलं आहे। याच्यामध्ये माझा संगणकाचा कम्प्युटरचा डिप्लोमा झालेला आहे। तसंच याच्यामध्ये मी सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर टेक्निकल सपोर्टला काम केलेलं आहे। मायक्रोसॉफ्ट सर्टिफाइड सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर हा कोर्स, तसंच हार्डवेअर नेटवर्किंग CCNA आणि लिनक्सचा 0.5 हा माझा कोर्स कंप्लीट झालेला आहे। म्हणजे तुम्हाला शिकवत असताना याचं मला अगोदर मूलभूत काय आहे ज्ञान आहे। तसंच स्पर्धा परीक्षेचा मला 12 वर्ष याच्यामध्ये अनुभव आहे आणि त्यामुळेच हा जो विषय आहे तुम्हाला कसा सोपा जाईल याच्याकडे मी लक्ष दिलेलं आहे। पुढे बघा या संगणक व माहिती तंत्रज्ञान याच्यामध्ये आपण कोणकोणते जे टॉपिक आहेत हे टॉपिक पाहणार आहे। बघा याच्यामध्ये संगणकाचा आपण पार्श्वभूमी किंवा इतिहास पाहणार आहे। तुम्ही जर पाहिलं तर याच्यावर काय प्रश्न विचारले गेलेले आहेत सरळ सेवेला की संगणकाचा जनक कोणाला म्हटलं जातं, पहिला डिजिटल संगणक कोणता आहे, कोणत्या संगणकामध्ये पहिल्यांदा ऑपरेटिंग सिस्टीम वापरण्यात आलेली आहे, किंवा संपूर्ण याची पार्श्वभूमी की जो पहिला संगणक होता किंवा कसा तयार झाला त्याच्यापासून आता 6व्या पिढीचा जो संगणक आहे किंवा जी कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे वापरलं जातंय हे इथपर्यंत आपण याची माहिती पाहणार आहे। याच्यामध्ये आता 6वी पिढी चालू आहे। मग संगणकाच्या पहिल्या पिढीपासून ते 6व्या पिढीपर्यंत संगणकामध्ये इनपुट डिव्हाइसेस आउटपुट डिव्हाइसेस किंवा काय वापरलं गेलं याची माहिती आपण याच्यामध्ये काय करणार आहे पाहणार आहे। संगणकाचे संगणकाच्या प्रकारमध्ये आपण पाहिलं संगणकाचे जे महत्त्वाचे 4 प्रकार पडतात त्याच्यामध्ये सुपर कम्प्युटर आहे, मिनी कम्प्युटर आहे, मायक्रो कम्प्युटर आहे, PC आहे। मग हे जे संगणक आहेत हे संगणक काम कसं करतात, यांची अचूकता कशी आहे, याचा आकार कसा आहे, याला किंमत किती मोजावी लागते किंवा याचा वापर कोणत्या क्षेत्रामध्ये केला जातो याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण संगणकाच्या पिढ्या या टॉपिक मध्ये आणि प्रकारामध्ये काय करणार आहे पाहणार आहे। दुसरा आहे 4था प्रकार टॉपिक संगणकाची रचना। मग संगणकाची रचना म्हणजे संगणक काम कसं करतो, संगणकाचे इनपुट डिव्हाइसेस कोणते, आउटपुट डिव्हाइसेस कोणते, संगणकामध्ये हार्डवेअर कोणते वापरले जातात, संगणकामध्ये जे सॉफ्टवेअर आहेत सिस्टीम सॉफ्टवेअर आहेत ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहेत याचा वापर कसा केला जातो किंवा याच्यावर कसे परीक्षेला प्रश्न विचारले जातात याच्याविषयी आपण काय करणार आहे रे माहिती या संगणकाची रचना याच्यामध्ये पाहणार आहे। मग भारतातील संगणक तंत्रज्ञान हे संगणक तंत्रज्ञान भारतामध्ये कधी आलं, जास्तीत जास्त संगणकाचा वापर कधी करण्यात आला किंवा आपण सुपर कम्प्युटर कधी तयार केला, त्याचा वापर कोणत्या ठिकाणी करण्यात येतो याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहे। ज्या परीक्षेला महत्त्वाच्या संज्ञा वापरल्या जातात किंवा विचारल्या जातात याच्यामध्ये आपण बघितलं तर संगणक म्हणजे काय, बरोबर ना, किंवा जे नेटवर्किंग डिव्हाइसेस आहेत कम्प्युटर डिव्हाइसेस आहेत इनपुट डिव्हाइसेस कोणते, आउटपुट डिव्हाइसेस कोणते, कोणत्या डिव्हाइसला काय म्हटलं जातं याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात। हे आपण या टॉपिक मध्ये संगणकाची
महत्वाच्या संज्ञा याच्यामध्ये पाहणार आहे. आतापर्यंत विचारले गेलेले वन लायनर आहेत किंवा संगणकाच्या मूलभूत वन लायनर आहेत, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. याच्याविषयी या आपण कोर्समध्ये संपूर्णतः माहिती पाहणार आहे. त्याच्यानंतर बघा, डेटा कम्युनिकेशन काय असतं, नेटवर्किंग कशाला म्हटलं जातं आणि वेब टेक्नॉलॉजी कशाशी किंवा काय वापरलं जातं याच्याविषयी आपण या टॉपिक मध्ये माहिती पाहणार आहे. मग नेटवर्किंग कोणत्या प्रकारे आहे, नेटवर्किंगचे प्रकार काय आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहे. नेटवर्किंगच्या महत्वाच्या संज्ञा पाहणार आहेत. नेटवर्किंगचे वन लायनर आतापर्यंत विचारले गेलेले किंवा काय विचारले जाऊ शकतात याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहे. त्यानंतर कम्प्युटर नेटवर्क काय असतं, मग संगणकाचे जे संगणक नेटवर्क टोपोलॉजी आहेत, महत्वाचे 5 प्रकार आहेत, त्याचे 2 उपप्रकार पडतात. मग जसं स्टार टोपोलॉजी, मेश टोपोलॉजी, बस टोपोलॉजी. या टोपोलॉजी आणि या टोपोलॉजीमध्ये कोणते नेटवर्क डिव्हाइसेस वापरले जातात याच्यावर सुद्धा किंवा कोणत्या प्रोटोकॉलचा वापर केला जातो, नेटवर्किंग प्रोटोकॉल कोणते आहेत, लेयर कोणते आहेत याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहे. आणि मग हे नेटवर्क तयार करत असताना नेटवर्किंग उपकरणे कोणती वापरले जातात, जसं आतापर्यंत स्विचवर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, मोडेमचा वापर काय होतो याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. मग ही टोपोलॉजी किंवा नेटवर्किंग वापरत असताना कोणती उपकरणे वापरली जातात याच्याविषयी आपण काय करणार आहे रे, माहिती या कोर्समध्ये पाहणार आहे. आतापर्यंत याच्यावर आलेले वन लायनर पाहणार आहे. तसंच सर्वात जास्त प्रश्न या फुल फॉर्मवर विचारले जातात. यूपीएस म्हणजे काय, बरोबर ना, ओटीपी म्हणजे काय, एफटीपी म्हणजे काय, डीएनएस म्हणजे काय, असे भरपूर www काय आहे, .com काय आहे, किंवा ज्या वेगवेगळे ॲप आहेत नेटवर्किंग याच्यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. आणि त्याच्यानंतर पोलीस भरतीला आतापर्यंत जे संगणकावर विचारलेले प्रश्न आणि त्याचे स्पष्टीकरण ही सुद्धा आपण ह्या ॲपमध्ये किंवा या टॉपिकमध्ये आपण याची काय करणार आहे, माहिती घेणार आहे. म्हणजे या कोर्समध्ये तुमचा एकही मार्क जाणार नाही याची शाश्वती मी देतो. आणि हा विषय विद्यार्थ्यांना कसा सोपा करून सांगितला जाईल हा मी या कोर्समध्ये प्रयत्न केलेला आहे. तर मी आता सांगितल्याप्रमाणे हा जो कोर्स आहे या कोर्सची फी जी आहे ती फक्त 21 रुपये. पहिल्या 500 विद्यार्थ्यांना ही फी किती असणार आहे, 21 रुपये असणार आहे. आणि याचा विद्यार्थ्यांनी नक्कीच लाभ घ्यावा. हा कोर्स व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला मिळणार आहे. तसंच याच्या ज्या नोट्स आहेत PDF द्वारे तुम्हाला त्या कोर्समध्ये दिल्या जाणार आहेत. तर येणाऱ्या सर्व एक्झामसाठी तसंच येणाऱ्या मोठ्या पोलीस भरतीसाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि याचा विद्यार्थ्यांनी नक्कीच लाभ घ्यावा. थँक्यू.